नमस्कार, माझं नाव प्रवीण प्रकाश चिरमुरे। आम्ही आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन या संघटनेची स्थापना 2014 मध्ये केली। गावखेड्यातून मुलांना खेळण्यासाठी म्हणजे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं, त्यांना स्वतःचं असं एक प्लॅटफॉर्म मिळावं ह्यासाठी पारगड हेरिटेज रन या कार्यक्रमाची स्थापना करण्यात आली। पारगड हेरिटेज रन ह्या नावातच म्हणजे आपलं जे हेरिटेज आहे त्याचे संवर्धन करणं आणि सोबतच हे जे निसर्ग सानिध्य आपल्याला पारगडच्या माध्यमातून जे लाभलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवावं। रन फॉर नेचर ह्या घोषवाक्यासोबतच सर्व असं काही हे आहे। निसर्ग संवर्धन हे आपल्या काळाचीच गरज नाही तर म्हणजे सगळ्यांना ह्याची जाणीव होणं ही भरपूर गरजेचं आहे। जसं आम्हाला एक हे झालं की साक्षात्कारच झाला असं म्हणावं लागेल की मुलांमध्ये जे खेड्याची मुलं जे आहेत त्यांच्यामध्ये जी शारीरिक क्षमता आहे, जे शारीरिक प्राबल्य आहे ते शहराच्या मुलांपासून थोडं जास्त आहे। त्यांना इकडे जे लाभलेलं जे निसर्गाचे सानिध्य आहे त्यामुळे त्यांची जी क्रीडा क्षमता आहे ती भरपूर वाढीव आहे, पण त्यांना तो स्कोप न मिळाल्यामुळे, त्यांना तो प्लॅटफॉर्म न मिळाल्यामुळे ते कुठे त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग मिळत नाही। मग तेच मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही म्हणजे आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशनची स्थापना केली। आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन हे तळागाळातील मुलांना क्रीडा प्रकाराचे जे वेगवेगळे जे क्रीडा प्रकार आहेत, जे ऑलिम्पिकमध्ये अफिलिएटेड असे जे गेम्स आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यातील काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन त्यातील विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून त्यांना त्यांचे ट्रेनिंग तसेच त्यांचं पोषण वगैरे हे पुरवण्याचा प्रयत्न करतो। तसंच आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशनच्या ह्या कार्यक्रमामध्ये जी पारगड हेरिटेज रन जी सिरीज आहे ही सिरीज आम्ही प्रत्येक किल्ल्यावरती आम्ही राबवू इच्छितो, ज्याने की तिकडचे जे गावखेड्याचे जे मुलं असतील त्यांनाही ह्या क्रीडा प्रकारांचे ज्ञान मिळावं, त्यातून त्यांनाही एक प्लॅटफॉर्म मिळावा, त्यातून त्यांनी कीर्ती अर्जित करावी, हेच आमचं एक लक्ष्य आहे। ऑलिम्पिक जे क्रीडा प्रकार आहेत त्यांचं ज्ञान ह्या मुलांना मिळावं। आता आम्ही जितक्या शाळांमध्ये गेलो तिथे शाळांमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना आम्ही विचारपूस केली की त्यांना किती ऑलिम्पिक गेम्स माहिती आहेत, तर भरपूर क्वचितच अशी मुलांनी गेम्सची नावं सांगितली। त्यामध्ये खो खो, कबड्डी, अशी क्रिकेट हे सर्व गेम्सची त्यांनी नावं घेतली, पण ह्यापैकी भरपूर क्वचितच असे गेम जे आहेत जे ऑलिम्पिक रेकग्नाइज असे आहेत। तर मुलांमध्ये ते ऑलिम्पिक्स गेम्स काय आहेत, DSO कशा प्रकारे खेळले जातात, नंतर स्टेट टुर्नामेंट्समध्ये कसे पार्टिसिपेट्स केले जातं, नॅशनलपर्यंत कसं पोचायचं, ह्या सर्व गोष्टी लहानपणापासून म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये ह्याची जाणीव नसते। त्यामुळे त्यांच्यामध्ये ही प्रचार आणि प्रसार त्यांच्या माध्यमातून प्रचार प्रसार करून पावसाचा येलो अलर्ट असताना देखील सर्वांनी पारगड हेरिटेज रन विश्वास करून सर्वांनी इथे जो सहभाग दर्शवला हा खूप वाखाणण्याजोगा आहे आणि त्यांनी जो विश्वास पारगड हेरिटेज रनवरती दाखवला तो नक्कीच आम्ही त्याच्यासाठी सार्थक असं पुढे हे करू आणि भविष्यात ह्यापेक्षाही चांगल्या अशा गोष्टी आम्ही पारगड हेरिटेज रनच्या माध्यमातून लोकांसमोर आणत राहू। त्यांना एक असं प्लॅटफॉर्म देऊन त्यांच्याकडून असं जास्तीत जास्त असं मुलांसाठी आम्हाला करण्याचा प्रयत्न मुलांसाठी काही ना काही करण्याचा असा आम्हाला कयास नेहमीच राहील।